नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी24 तास बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा एसपी यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे। संबंधित पोलिसाला तत्काळ निलंबित करण्याचेही आदेश देण्यात आलेत। आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आलेले आहेत। तर या संदर्भात आता एक मोठी कारवाई झालेली आहे। या सुसाइड नोट मध्ये डॉक्टरने ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केलेले होते त्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि त्यानंतर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई, मुख्यमंत्र्यांकडून या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत। निश्चितच प्राची, खरं तर फलटण मधल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांची नावे आली होती। या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करण्याचे आदेश साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सातारा पोलीस अधीक्षकांशी संवाद साधलाय आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। खऱ्या अर्थानं सकाळपासून या बातमीच्या अनुषंगाने राज्यभरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती। त्याच अनुषंगाने गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली। त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे आता या पुढची नेमकी कारवाई काय होते, पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर या प्रकरणात नेमक्या काय कारवाईला वेग येतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। हो, नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आताची सर्वात महत्त्वाची कारवाई मानली जाते। ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आलेले होते त्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले। तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर कठोरात कठोर कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। फलटणमधील या डॉक्टरांनो आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्या करताना या महिला डॉक्टरनं आपल्या हातावर काही लिहिलेलं होतं आणि यामधूनच हे संपूर्ण आरोप समोर आलेले आहेत आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप झाले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। त्याच्या अगोदर त्यांनी लेखी तक्रार दिली, लेखी तक्रार दिली होती DYSP कडे। त्याचं आणखी तिला उत्तर आलेलं नाही। ते पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे, तिला ते